डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिप्रेत समता, बंधुता आणि न्यायाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने समता सैनिक दल भद्रावतीच्या वतीने ऐतिहासिक बुद्ध लेणी येथे बौद्धिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले। मार्शल विलास नरांजे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सीमा भसारकर मॅडम व अविनाश टिपले यांच्या उपस्थितीत बौद्धिक प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न झाले। समाज बळकटीसाठी संघटित कार्य करण्याचा संकल्प कार्यक्रमाचे आयोजक मार्शल सुनील मेश्राम व मार्शल कमलाकर कातकर यांनी व्यक्त केला। सर्वप्रथम मी लॉर्ड बुद्धा चॅनलचे धन्यवाद मानतो। समता सैनिक दल हे आंबेडकरी चळवळ या चळवळीच्या कार्याला फोकस करण्यासाठी आपण जे श्रम घेतलेत त्याबद्दल मी धन्यवाद मानतो। आज हे 2026 हे समता सैनिक दलाला 100वे वर्ष पूर्ण होत आहे। त्या अनुषंगाने दलाचं कार्य अगदी तळागाळात म्हणजे तालुका लेवलला ग्राम लेवलपर्यंत पोहोचावं, शाखा गठीत व्हाव्यात आणि आज समाजामध्ये जे प्रदूषणं अनेक प्रकारची प्रदूषणं आज थोपवल्या जात आहेत, इलेक्ट्रॉनिक मीडियामधनं म्हणा किंवा अनेक बुवाबाजी मध्ये रूढी परंपरा आणि आज हे टाकळघाटचे जे प्रकरणं होत आहेत, अगदी हा आंबेडकरी समाज हा तिकडे अनैतिक मार्गाकडे वळत चाललेला आहे। तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे, प्रबोधन झाले पाहिजेत। तरुण पिढीला एक विज्ञानवादी धम्माकडे आकर्षित करण्याच्या हेतूने समता सैनिक दल भद्रावती या शाखेच्या माध्यमातून या बौद्धिक शिबिराचं आयोजन केलेलं आहे। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाची निर्मिती का केली, त्याची कारणं काय, जर का आपण खऱ्या अर्थानं विचार केला तर या देशामध्ये जी विषमता होती ती विषमता नष्ट करावी या सर्व अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13 मार्च 1927ला समता सैनिक दलाची निर्मिती केली आणि तदनंतर समता सैनिक दल हे सातत्याने या देशामध्ये समता निर्माण व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते। ज्या ज्या ठिकाणी विषमता त्यांना दिसली त्या त्या ठिकाणी समता सैनिक दलाने प्रखर अशी भूमिका आपली बजावून लोकांना न्याय मिळवून दिला। तीच अपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या दलाकडून होती। अक्षरशः हे समता सैनिक दल सातत्याने त्या दिशेने वाटचाल करीत आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरला अभिप्रेत असणारा समाज, जे अभिप्रेत असणारं स्वातंत्र्य, अभिप्रेत असणारी समता, अभिप्रेत असणारा बंधुभाव आणि अभिप्रेत असणारा न्याय, त्या दिशेने ही वाटचाल करते आहे आणि अक्षरशः येत्या काळामध्ये हे समता सैनिक दल या भारतामध्ये एक वेगळ्या प्रकारचं समतेचं वातावरण निर्माण करेल अशी अपेक्षा समता सैनिक दलाकडून आहे। मला या ठिकाणी बोलावलं याबद्दल समता सैनिक दलाचं मी आभार मानतो। ज्याला अंगात कपडे घालण्याची व्यवस्था नाही, ज्याला 2 टाईम जेवणाची व्यवस्था नाही, असा गरीब फटेहाल अस्पृश्य बांधव जो आहे, आज धर्मांतराच्यामुळे आज अतिशय सुटाबुटात आलेला आहे। कारा फिरवतो आहे, गाड्या फिरवतो आहे, मोठे मोठे बंगले आहेत। हा त्या धर्मांतराने झालेला सामाजिक बदल आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिसरा बदल सांगतायत, तो वैचारिक बदल, तत्त्वज्ञानात्मक बदल। धर्मांतरामुळे जो तत्त्वज्ञानात्मक बदल व्हायला पाहिजे, म्हणजे हे 2 बदल झालेले आहेत। धार्मिक बदलही झालेला आहे, सामाजिक बदलही झालेला आहे। परंतु तत्त्वज्ञानात्मक बदलाकडे जेव्हा आपण बघतो आहे तेव्हा आपल्या बौद्ध समाजामध्ये थोडाफार संभ्रम झालेला दिसत आहे। आणि म्हणून तत्त्वज्ञानात्मक बदल जर आपल्याला स्वीकारायचा असेल तर निखळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि बुद्धाचं तत्त्वज्ञान जे आहे हे बौद्ध माणसांनी, आंबेडकरी माणसांनी त्यावर निष्ठा, त्या विचारांची निष्ठा, त्या तत्त्वज्ञानावर असलेली निष्ठा अतिशय गरजेची आहे। आज वर्तमानामध्ये जेव्हा आपण बघतो आहोत तर आंबेडकरी विचार जो आहे, बुद्ध विचार जो आहे, कुठेतरी असा बाजूला जातो की काय, आणि ह्या विचार संपवण्याकरिता सेमी पॅरलल एक विचार जो आहे कार्य करत आहे, जो व्यवस्थेचं षडयंत्र आहे। आणि त्या षडयंत्राच्या मागे आपणही अलगद जातो की काय, अशा या परिस्थितीमध्ये हे या बौद्ध लेणीमध्ये बौद्धिक शिबिर ठेवून
निखळ तत्त्वज्ञान जे आहे, ज्यावर आंबेडकरी माणसांनी प्रेम करावं, निष्ठा असावी आणि ते तत्त्वज्ञान म्हणजे आज जग जे आहे संपूर्ण नष्ट होण्याच्या मार्गावर असताना या जगाकडे, या जगाला वाचवण्याचा एकच मार्ग आहे, तो बुद्ध विचार, आंबेडकरी विचार. आणि म्हणून तो विचार परत या वर्तमानामध्ये आंबेडकरी युवकांमध्ये, आंबेडकरी समाजांमध्ये जावा, या अनुषंगाने या बौद्धिक शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि ते इथे संपन्न झालेलं आहे. मार्च 2026ला विजासन टेकडी येथील बुद्धविहारामध्ये मार्शल सुनील मेश्रामजी यांनी या ठिकाणी कार्यक्रम घेतला. अतिशय सुंदर असं या कार्यक्रमाचं नियोजन होतं आणि या कार्यक्रमामध्ये मी स्वतः एक वक्ता म्हणून होते आणि इतरही वक्ते या कार्यक्रमामध्ये समता सैनिक दलाची उपयोगिता आणि त्यावरची शिस्त, त्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये जे काही समता सैनिक दलाचं योगदान होतं यावर भरपूर असा प्रकाश टाकला. अनेक उपस्थित सर्व उपासक उपासिका या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि अतिशय सुंदर असा एक उद्बोधक मार्गदर्शक आजच्या तरुण पिढीला हा मार्गदर्शक असा सुंदर असा कार्यक्रमाचं आयोजन मार्शल सुनील जी मेश्राम यांनी या ठिकाणी आयोजित केला.